श्रीराम. आता आपण 190 आणि 191 असे 2 श्लोक पाहणार आहे. कारण एकातलाच विचार पुढच्या श्लोकामध्ये थोडा पुढे नेलेला आपल्याला दिसतो, म्हणून दोन्ही एका वेळेला घ्यायला आपल्याला हरकत नाहीये. त्याच्यातला 190वा हा जो श्लोक आहे हा आता आपण ऐकूया. नभे कार्य करता नभे सृष्टी भरता, परेहुनी परता न लिंपे विवर्ता, तया निर्विकल्पास कल्पित जावे, परिसंग सोडो निसुखे रहावे. श्रीराम. हे जे सगळे श्लोक आहे याचा चौथा चरण आहे, परिसंग सोडो निसुखे रहावे असा आहे. हा मीपणाचा संग सोडून द्यायचा आहे, दृश्य जगताचा संग सोडून द्यायचा आहे आणि आपण त्या निर्गुण परमात्म्यामध्ये शांतपणाने सुखाने त्याचा संग धरून राहायचं आहे. हा या चौथ्या ओळीचा भाव आहे. आता या ज्या पहिल्या 3 ओळी आहेत त्या काय आहेत ते आपण बघायचं आहे. समर्थ आपल्याला असं सांगतायत की वेद आणि उपनिषद ज्याचा वर्णन नेती नेती म्हणजे हे नाही असं करता आहेत, त्याचं कारण या निर्गुणाला त्यांनी तत्व असं मानलेलं आहे. तत्व म्हणजे फक्त काय आहे ते आहे एवढाच त्याचा अर्थ आहे. या तत्वाला रूप नाही, त्याला गुण नाही, त्याला नावही नाही. परंतु ओंकार काय किंवा परब्रह्म काय हे श्रुतीनी त्याला त्या तत्वाला नाव दिलेलं आहे. ते म्हणजे परब्रह्म हा विश्वनिर्मिती करणारा आहे. त्यातून परंतु काय आहे, विश्वनिर्मिती करणारा ज्याला आपण ब्रह्मदेव म्हणतो तो हा नाहीये. नभे कार्य करता नभे सृष्टी भरता, हा ब्रह्मदेवही नाहीये. हा कोण आहे, सृष्टी भरता म्हणजे सृष्टीचं पालन पोषण करणारा हा विष्णूही नाहीये. तसंच जो लय करतो या सृष्टीचा तो शिवही नाहीये. विश्व या देवतांना ज्या मानलेल्या आहेत, विश्वानी या ज्या देवता मानलेल्या आहेत, या देवता आणि हे विश्व हा सगळा भ्रम आहे. आपण या निर्विकल्पाला कल्पित गेलो आणि तिथेच सर्वांच्या पल्याड असं त्याचं अस्तित्व आहे. परेहुनी परता न लिंपे विवर्ता. विवर्ता याचा अर्थ काय होतो की विवर्ता म्हणजे भ्रम किंवा माया. तर आपण या निर्विकल्पाला कल्पित गेलो, याची कल्पना केलेली आहे. कारण काय आहे की या देहामध्ये राहून आपण सगुण असल्यामुळे निर्गुण म्हणजे काय आणि निर्गुणातल्या गोष्टींची कल्पना करता येणं आपल्याला शक्य नाहीये. म्हणून त्याच्यावरती आपण विवर्त केलेलं आहे, म्हणजे त्याच्यावरती आपण आरोप केलेले आहे. हा विश्वनिर्मिती त्यांनी केलेली आहे असं आपण समजतो किंवा म्हणतो. आणि म्हणूनच काय आहे की इथे सर्वांच्या पल्याड परेहुनी परता न लिंपे विवर्ता, त्याला कुठल्याही गोष्टीचा लेप नाहीये, तो निर्लेप आहे. त्याच्यावरती कुठल्याही गोष्टीचा आपल्याला तसा आरोप करता येत नाही. म्हणून ते वाणीमध्ये आपल्याला सांगताही येत नाही. आणि वाणीमध्ये सांगता येत नाही त्या निर्विकल्पालाची कल्पना केव्हा आपल्याला मिळते तर सद्गुरूकडून आपण ऐकल्यानंतर, आपल्याला त्याच्यावर चिंतन केल्यानंतर आपल्याला या गोष्टी थोड्या थोड्या कळायला लागतात. आणि या स्पष्ट करण्यासाठी आणखीन कुठली गोष्ट व्हायला पाहिजे की परिसंग सोडून सुखे राहावे. आपल्यामध्ये असलेला जो अहम आहे तो अहम कळून गेल्यानंतर ते जे तत्व गवसतं की ते तत्व आपल्याला नंतर सापडतं आणि ते सापडल्यानंतर आपण त्या ठिकाणी समाधानाशिवाय आपल्याला काहीही उरलेलं नसतं. तिथे आपण शांत व्हावं असं या ठिकाणी आपल्याला काय सांगितलेलं आहे, समर्थांनी सांगितलेलं आहे. आणि हाच भाव पुढे 191वा जो श्लोक आहे त्या श्लोकामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की देहे बुद्धीचा निश्चयो ज्या ढळेना, तया ज्ञान कल्पांत काळी कळेना, परब्रह्म हे मीपणे आकळेना, मनी शून्य अज्ञान हे मावळेना. म्हणूनच त्यांनी पुढे म्हटलेलं आहे की देहे बुद्धीचा निश्चयो, मी देह आहे हे जे आपल्या मनामध्ये आपण पक्क धरून बसलेलो आहे, हे जोपर्यंत आपलं जात नाही, आपला मीपणा जोपर्यंत कळत नाही, देहभाव जोपर्यंत गळत नाही, तोपर्यंत या निर्गुण निराकार निर्विकल्प ब्रह्माचं ज्ञान आपल्याला कळणं कधीही शक्य नाही. आणि त्यामुळे अज्ञान म्हणजे शून्य
ते आपल्या मनातलं नाहीसं होणार नाही. मनी शून्य अज्ञान ते मावळेना. आणि आपल्या मध्ये असलेलं जे अज्ञान कसलं की मी म्हणजे देह, हे जे अज्ञान आहे हे अज्ञान शून्य झाल्याशिवाय म्हणजे मावळल्याशिवाय, नाहीसं झाल्याशिवाय परब्रह्म हे कधी कळणार नाही. असं या ठिकाणी समर्थांनी 191व्या श्लोकात सुद्धा तेच सांगितलेलं आहे की देहे बुद्धीचा निश्चयो ज्या कळेना, तया ज्ञानकल्पांतीही कळेना. परब्रह्म हे मी पणे कळेना, मनी शून्य अज्ञान हे मावळेना. तर हे अज्ञान मावळल्यानंतर मग आपण परिसंग सोडून सुखे राहावे. अज्ञानाचा संग, मीपणाचा संग, देहाभिमानाचा संग, हे सगळे संग सोडून दिल्यानंतर आपण या परब्रह्माच्या ठिकाणी शांतपणे समाधानाने राहू शकतो. असं या ठिकाणी दोन्ही श्लोकांमध्ये समर्थांनी निवेदन केलेलं आहे किंवा आपल्याला सांगितलेलं आहे. श्रीराम.